जनसेवा हीच ईश्वर सेवा असे मानून लोक कल्याणासाठी आपले सर्वस्व अर्पण करून मी केवळ सेवाधारी असे व्रत बाळगलेले आपले केंद्रीय ऊर्जा मंत्री माननीय नामदार श्री सुशील कुमारजी शिंदे साहेब यांच्या जीवन चरित्रावर आधारित हा लघुपट हे मराठवाड्यातलं उस्मानाबाद जिल्ह्यातलं परंडा तालुक्यातलं गाव आणि हे राणोजी शिंदे आपल्या कथानायकाचे पणजोबा. शिवराम गाव सोडून मोठ्या शहरात गेलास नाव कमवायला. जा जा पोरा जा, माझा भरवसा आहे तुझ्यावर. वाड वडिलांचं गाव सोडून स्वकर्तृत्वानं आपलं नावलौकिक करण्यासाठी शिवराम सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत आले. कर्माचा सदरा घालणाऱ्यांना ह्या सोन्नलगीत भाकरीची तूट कधीच भासत नाही. शिवराम खेडोपाडी जाऊन कातडी विकत घ्यायची आणि ठाकून ठोकून ती मजबूत करून रंग देऊन चर्मकारांना विकायची. हळूहळू ह्याच कामातून कातडीची बॅग तयार करण्याची प्रेरणा मिळाली. स्वदेशी चळवळीमुळे उद्योगाला बळ मिळालं. कातडीच्या बॅगा हातोहात खपायला लागल्या. एके दिवशी शिवराम आपल्या पत्नीजवळ धावत आले आणि त्यांनी आपल्या हातातलं ताम्रपत्र दाखविलं. पाहिलंस, खुद्द महात्मा गांधींनी आपल्या बॅगेचे तोंडवरून कौतुक केले आणि त्यांनी मला हे ताम्रपत्र दिलं. असं ही सगळी कृपा सिद्धरामेश्वराचीच आहे. व्यवसायाच्या वाढीबरोबर शिवराम यांच्या व्यवसायास हातभार लावण्यासाठी संभाजीराव पुढे आले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून व्यवसाय वृद्धी करत संभाजीरावांनी ढोर गल्लीत 2 मजली इमारत बांधली. हीच ती इमारत. संभाजीराव अशिक्षित असूनही व्यापार धंदा करून समाजात मान मिळवला. पण त्यांच्या गोकुळासारख्या समृद्ध घरात अजूनही श्रीकृष्णाची पावलं उमटली नव्हती. घरात मूल खेळावं, आपला वंशवेल वाढावा म्हणून संभाजीरावांनी 3 लग्न केली. पण मूल होईना आणि झालेली जगेनात. आपल्या पतीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या कृष्णाबाई आपल्या माहेरी गेल्या आणि आपल्या वडिलांना अक्षरशः पदर पसरून आपल्या सख्या बहिणीलाच सवत म्हणून पाठवण्याचं मागणं मागितलं. कृष्णे, अगं काय बोलतेस पुरी? डोकं बिकट ठिकावणार आहे का तुझा? अगं स्वतःच्या बहिणीला सवत म्हणून नेणार तू? अगं स्वतःच्या हाताला स्वतःच्या संसाराचं वाटोळ करून घेणार आहे तू? नाही पोरी, नाही, माझ्याच्यानं असं होणार नाही. दादा, तू जर नाही म्हणलास तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन बरं का? ठीक आहे पोरी, तू कसं म्हणतीस तसं होऊ दे. आता काय? वडिलांनी होकार दिला. संभाजीरावांचं आणि सखूबाईचं लग्न झालं. सखूबाईंना 3 मुलं झाली आणि 3ही मुलं देवाघरी गेली. भगवान के घर में देर है मगर अंधेर नहीं. अनंत चतुर्दशी 4 सप्टेंबर 1941 रोजी आपल्या कथानायकाचा जन्म झाला. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाची आई देवकी की यशोदा, त्याप्रमाणे सुशील कुमारही आपलं बाळ औक्षवंत, यशवंत, जयवंत व्हावं आणि यमराजाचा किटाळ बाळापासून दूर व्हावा याकरिता दाम्पत्यानं
सुशील कुमारांचं सकृतदर्शिनी नाव ठेवलं दगडू. पाळण्यातलं नाव ज्ञानेश्वर असलं तरी ज्ञानबा म्हणूनच त्यांना हाका मारला जातो. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे राजेशी बिंड घेऊन वाढत होता आपला नायक. घरात दिलेला खाऊ बाहेर मित्रांना वाटण्याचा त्यांचा दिलदार स्वभाव आणि तेवढाच खोडकरही. वडिलांनी खर्चासाठी दिलेले पैसे घेऊन खांद्यावर दप्तर अडकून स्वारी बाहेर पडायची ती मित्रांबरोबर खेळण्यासाठीच. आणि इकडं वडील संभाजीराव मित्र परिवार आणि पाहुण्यांच्या साठी घरदार मोकळं करून त्यांच्या अडी अडचणीच्या वेळी मदत करून स्वतः गोत्यात येत गेले. वडिलांच्या श्रीमंतीची सुचिन्ह लोप पावत गेली. दारिद्र्य बळावत गेले. वडिलांच्या अशा दिलदार वृत्तीमुळे होत्याच नव्हतं झालं. पुढं कामाचा प्रचंड व्याप वाढत गेला. व्यवसाय एकटे सांभाळत असल्यानं दगदग वाढून त्यांना अतिसाराचा त्रास होऊन 15 जुलै 1947 रोजी संभाजीरावांचं आकस्मिक निधन झालं. लहानग्या सुशीलच्या डोक्यावरचे पितृछाया हरपली. आपले पती हेच आपलं सर्वस्व मानणाऱ्या त्या माऊली दाय मोकळून रडत होत्या. संभाजीरावांच्या निधनानंतर व्यवसाय चालवणारा कोणीच नव्हता. आर्थिक आवक बंद. घरात तंगी निर्माण झाली. गोकुळासारखं सुखी समाधानी घर सुनसान झालं. पाहुणे मित्र मंडळी परके झाले. वडिलांचं छत्रछाया हरवलेला आपला नायक शाळा चुकवायचा, गोट्या खेळायचा, मारामाऱ्या करायचा. जिभेला चटक लागलेल्या खमंग खाऊसाठी हलवाय गल्ली चक्करही मारायचा. काचेच्या भांड्यातून दिसणाऱ्या त्या मिठाईकडे बघत असताना डोळे ओले व्हायचे. कुठं तरी चुकलो ह्याची जाणीव झाली. पण शेवटी मालव पुन्हा पुन्हा उचंबळून यायचे, खोड्या व्हायचे. असंच एका दिवशी किरकोळ वस्तू विकणारी एक बाई सखूबाई जवळ आली आणि म्हणाली, आपल्या मुलानं चोरी केली. हे ऐकून सखूबाईचं काळी चर्र झालं. पुत्र प्रेम बाजूला सारून त्या माऊलीनं स्वतःच्या पोराला बदलून काढलं. व देवासमोर उभं केलं. उभ्या आयुष्यात पुन्हा चोरी करणार नाही अशी शपथ घ्यायला लावली. पती परमेश्वराचं छत्र हरपल्यानंतर त्या माय माऊलींनी सर्व प्रकारची कष्ट, अडचणी, त्रास सहन करून पोटच्या गोळ्याला कर्तृत्वानं मोठं करण्याचा पण केला. दुसऱ्या दिवसापासून त्याला शाळेत पाठवायला लागल्या.
विद्या विनयेन शोभते हे तत्व स्वीकारायला लावून प्रयत्नांती परमेश्वर हा गुण अंगी बाळगायला भाग पाडले. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. त्याला गोष्टी कथा सांगून त्याच्यावर संस्कार करू लागल्या. लहान सुशील चांगल्या सवयी आत्मसात करू लागला. तो फावल्या वेळे चौकात बसून गोळ्या विकायला लागला. बुड्ढे के बाल विकून घरच्यांना मदत करू लागला. वाढत्या वयाबरोबर शिक्षणाची गोडी लागून तो प्रगल्भ होत राहिला. स्वप्न आणि प्रयत्न यांची सांगड घालून संस्कारातून प्रगतीकडे मार्गस्थ झाला. शिक्षणाबरोबर घरकामात मदत करीत फावल्या वेळेत तो नोकरीही करू लागला. वाडिया हॉस्पिटलच्या परिचारिका प्रमुख श्रीमती आवटेबाईंच्या लहान लहान मुलींना सांभाळण्याचं कामही करू लागला. रात्रीच्या शाळेत शिक्षण आणि दिवसा काम असा सुशील कुमारांचा दिनक्रम. स्वतःपेक्षा दोन्ही आयांचा अधिक विचार करण्यास प्रवृत्त होऊन लहान मोठी कामं करण्याची उमेद मिळाली आणि यातूनच त्यांना किशोर वयातच कोर्टात पट्टेवाला म्हणून नोकरी मिळाली. मुजरीम हाजीर हो अशी पहिल्यांदा ललकारी देताना छाती फुलवून आली. स्वकष्टार्जित पहिली कमाई ज्यावेळी आपल्या आईच्या हातात ठेवली त्यावेळी त्या माऊलीला आभाळ ठेंगणं झालं. पण आपल्या नायकाचं हे ध्येय नव्हतंच. तो आईला म्हणाला, आई ह्याच कोर्टात अंगावर काळा कोट घालून जाईन. शैक्षणिक अभिरुची बरोबर नटेश्वराची सेवा करण्यासाठी त्यांनी प्रेमा तुझा रंग कसा, लग्नाची बेडी, खंडोजी बल्लाळ अशा अनेक नाटकात कामं केली आणि बक्षीसही मिळवून रसिकांची मनही जिंकली. त्यांच्या अभिनयाचं कौतुक आचार्य अत्रेंनी केल्यावर ते खूप भारावून गेले. सुशील कुमार हे नाव त्यांनी संगमेश्वर महाविद्यालयात रंगवलेल्या एका नाटकातल्या पात्राचं नाव. यावरून प्रचिती येते की त्यांचं नाटक वेड हे जग जाहीर आहे. नाट्य क्षेत्रात यशस्वीपणे काम करत कलासक्त जीवन जगण्याचा आदर्श ठेवला. परिस्थितीशी सामना करून प्रचंड मेहनत करून पदवीधर होऊन पोलीस खात्यात नोकरी मिळवली. थोडस त्यांचे जीवन संगिनी. रसिक वृत्ती बाळगणारा आपला नायक प्रेमात पडला. आजन्म तुझी साथ सोडणार नाही अशी शपथ खाणाऱ्या आपल्या कथा नायकाला प्रेमा खातीर पळून जाऊन लग्न करावं लागलं. पण दुसऱ्या दिवशी तितक्याच प्रांजळपणानं सासरी माफी मागितली. आपल्या जीवनसाथी बरोबर 7 पावले चालून 7 जन्मांची गाठ बांधली. आयुष्याच्या प्रत्येक क्षणी आपल्या पतिराजांबरोबर धैर्यानं उभ्या राहिल्या त्या सौभाग्यवती उज्ज्वला देवी. पोलीस खात्यात नोकरी लागते ना लागते तोच योगायोगानं माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांशी भेट झाली आणि मंत्र्याच्या मोटारी मागोमाग फिरणाऱ्या नोकरीचा त्यांनी राजीनामा देऊन टाकला. सेवा धर्म स्वीकारून लोककल्याणासाठी त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. राजकीय जीवनाची पहिली लढत करमाळा विधानसभेची पोटनिवडणूक लढवून प्रचंड मतांनी लोकमताच्या पाठिंब्यावर निवडून आले. विधानसभेत निवडून येताच त्यांची महाराष्ट्राचे राज्यमंत्री म्हणून नेमणूक झाली. लौकिक सुखे येण्यासाठी पारमार्थिक चैतन्याचा स्पर्शही व्हावा लागतो. तो स्पर्श द्विमातांच्या रूपाने लाभला. एक कृष्णामाई व दुसऱ्या सखूमाई. त्यांच्या आणि आईच्या मध्ये अवीट अशी ममत्वाची गोडी होती. ह्याच संस्कारातून वसुदैव कुटुंबकम असे भावविश्व उभे करण्यात यश मिळाले. लोकहिताची सत्ता जोपासण्यासाठी
श्री सिद्धरामेश्वरांच्या कृपेने व 2 माऊलींच्या आशीर्वादाने दुग्ध, क्रीडा, पर्यटन, संस्कृती, अर्थ, नियोजन अशी खाती सांभाळीत पक्षाचे राष्ट्रीय महासचिव, प्रदेश अध्यक्ष, राज्यसभा सदस्य अशी जबाबदारी पार पाडीत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले. पण त्याचे सर्व श्रेय ते जनता जनार्दनाला देतात. ईश्वरानं मला भरभरून दिलं हा भाव मनात ठेवून देवावर अनिमिष भक्तिभाव प्रगट करतात. सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज हे तर त्यांचं आराध्य दैवत आणि गणपती बाप्पा कोणाला आवडत नाही. संकष्ट चतुर्थी आयुष्यात त्यांनी कधीच सोडली नाही. चुकून एकदा संकष्टीच्या दिवशी मसाला पान खाल्लं तेव्हा गणराया मला क्षमा कर, आज संकष्टी असल्याचं विसरूनच गेलो अशी प्रामाणिक कबुलीही दिली. निर्मळ मनाचे धनी श्री सुशील कुमार शिंदे साहेबांचा हा राजकीय प्रवास लोकमानसांच्या भावभावनांचे, प्रश्न समस्यांचे निराकरण व नागरी उपाययोजनांचे विचार केल्याने मंत्रिमंडळाला देखील त्यांची बाजू उचलून धरावी लागली. खऱ्याचे समर्थन प्रत्यक्ष ईश्वरही करतो. आपल्या पदाचा सुयोग्य वापर करीत सर्वांबरोबर प्रेमानं वागल्यामुळं ते सर्वांना आपलेच वाटतात. लोकांचं हित भलेपण कशामध्ये याची सतत जाणीव ठेवून आज 32 वर्ष त्यांनी अखंड सेवेचं व्रत सांभाळलं. गाभाऱ्यात ठेवणाऱ्या नंदादीपाप्रमाणे त्यांचं जीवन उजळून निघत आहे. धन्य धन्य त्या मातोश्री ज्यांनी वेदनांचं, दुःखाचं, प्रचंड परिश्रमाचे धडे घेतले. मुलाचं संगोपन हरहुन्नरीनं करीत काळाशीही लढा देण्याचं प्रण घेतलं. आपण माझं शरीर आहात, मी निमित्त मात्र आहे. जे काही माझ्या हातून कार्य होतं ते आपलं पाठबळ माझ्या पाठीशी असल्यानंच होतं. ही प्रामाणिक भावना नेहमीच व्यक्त करतात. कोर्टातील पट्टेवाला ते पोलीस, पोलीस ते वकील, वकील ते राजकारणी असा प्रवास करीत आज ते केंद्रीय ऊर्जा मंत्री झाले. त्यांचा जीवन प्रवास आबाल वृद्धांना आत्मचिंतनाचा ठेवा ठरावा हाच तो मनात ठेवून हा लघुपट तयार करण्यात आला. विपरीत परिस्थितीतही जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक ठेवून सूर्य नारायणासारखे
शतसहस्त्र सूर्य किरणांचा वर्षाव दशदिशात करावा हीच सदिच्छा.